सध्या जे कॉम्बिनेशन दिल्लीमध्ये चाललंय त्याला एन गव्हर्नमेंट म्हणतायत. एनचं कारण काय? नरेंद्र मोदी मधला नरेंद्र, नितीश कुमार मधला नितीश आणि नायडू मधला नायडूचा एन. त्यामुळे एन 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 अशा प्रकारचे कॉम्बिनेशन मानलं जात आहे. दिल्लीमध्ये साधारण अशा प्रकारे नॉमिनक्लेचर्स बनवले जातात. तर आता एन फॅक्टर कसा तयार होतोय तर तिकडे बघावं लागेल. एक जे आता पहिल्यांदा प्राथमिक आपल्याला शिवाजी यांनी सांगितलं त्यानुसार समर्थनाची पत्र दिली गेलेली आहेत आणि त्या बैठकीला सुद्धा एनडीएच्या बैठकीला हे दोघे उपस्थित होते आणि त्यानुसार सरकार स्थापनेच्या दृष्टीने दिशा चाललेली आहे. मगाशी बातमी अशी सुद्धा आली की नितीश कुमारांनी आग्रह केला की लवकरात लवकर सत्ता स्थापन करण्यात यावी. त्यांना 4 केंद्रीय मंत्रिपदं आणि याशिवाय अन्य काही सरकारच्या याच्यातला सहभाग त्यांना अपेक्षित आहे. कॅबिनेट मिनिस्ट्री त्यांना अपेक्षित आहे. त्या गोष्टी होतीलच. मुख्य मुद्दा जो तुझा प्रश्न होता की झालं तर इंडिया आघाडीचं काय होणार आहे, तर जसं मगाशी शिवाजी म्हणाला तसं इंडिया आघाडीकडे गमवण्यासारखं काहीच नाही, पण ते न्यूसन्स तयार करू शकतात. हा न्यूसन्स पुढची 5 वर्ष भाजपच्या डोक्यासाठी त्रास असणार आहे की कधीही तुमच्या एनडीएतले घटक आमच्याकडे येऊ शकतात. हे एनडीएतले घटक आहेत तरी कोण? हे सगळे असे पक्ष आहेत की ज्यांनी स्वतःची कधीही, नम्रता अतिशय महत्वाचं आहे, कधीही हिंदुत्ववादी आयडेंटिटी स्वीकारलेली नाही. आणि त्यामुळे उद्या कोणताही एक छोटासा खटका जरी उडाला, इकडचं तिकडे जरी झालं तरी सुद्धा पासवानांचे चिरंजीव एनडीए आघाडी सोडू शकतात किंवा बाकीचे कोणी, नितीश वगैरेचा तर प्रश्नच नाही, ते अजूनही स्वतःला सेक्युलरच म्हणून घेतात असं. त्यामुळे आता या गोष्टी फार बघाव्या लागणार आहेत आणि हा सारखा डोक्याला ताण असणार आहेत. आता सुद्धा हे सरकार होतं, हे एनडीएचं होत आहे. भाजप 240-45च्या आसपास आहे आणि त्यामुळे हे टेन्शन कायम राहणार आहे. अगदी. आणि इंडिया आघाडीसाठी जसं हा आता म्हणाला, शिवाजी म्हणाला की गमावण्यासारखं काहीच नाहीये, त्यामुळे ते पंतप्रधान पद सुद्धा समोरच्याला ऑफर करू शकतील. आणि असं झालं तर सत्ता स्थापनेसाठी ज्यांनी समर्थन पत्र दिलेली आहेत ते आपली जागा, आपला गट बदलण्याची सध्या शक्यता कितपत वाटते? ही शक्यता याबाबतीत आणखी वेगळा मुद्दा समजा लक्षात द्यायचा, कारण हा कालपासून मुद्दा आला होता की आता खरी तर उडी मारण्याची सगळ्यात मोठी संधी नितीश कुमार आहे. चंद्राबाबू नायडूंना तर जेलमध्ये जावं लागलं, नितीश कुमारांना पण काही कमी त्रास झाला नाही. मग अशावेळी ते इंडिया आघाडीकडे येतील का? ते न होण्याची काही कारणं पण आहेत नम्रता, आणि ती इंडिया आघाडीमध्ये आहे. हे खरं आहे, इंडिया आघाडीने एक चांगलं आव्हान उभं केलं. 232च्या आसपासच्या त्यांच्या जागा आहेत, पण सरकार म्हणून ते आले तर त्या सरकारचं स्थैर्य कसं असेल आपण विसरायला नको. आणि हे कुमार केतकरांना पण विचारलं होतं आपल्या चर्चेमध्ये. जनता प्रयोग तसाच झाला होता, सगळे एकत्र आले, बिगर काँग्रेस सरकार दिलं, नंतर लोक विटले, सरकार ते पडलं आणि काँग्रेस मोठ्या मेजॉरिटीने परत आले. आता जरी इंडिया आघाडीने एक चांगला स्पीड ब्रेकर दिला असला भाजपच्या ग्रोथसाठीचा, तरी इंडिया आघाडी हे आता एकत्र आलेले आहेत. सरकारमध्ये आल्यानंतर पक्षाचं तुमची चालचरित्र बदलून जातं तुम्ही सत्तेत आल्यानंतर. आणि त्या दृष्टीने इथे भाजप बरोबर राहून सत्ता भोगायची का तिथल्या गोंधळामध्ये आपण शिरायचं, सत्तेतल्या पक्षातल्या नव्हे, इंडिया आघाडीतल्या नव्हे, याची मात्र चिंता ते करू शकतात. आणि त्यामुळे लगेच सत्तेमध्ये तिकडे जाण्यात त्यांना काही वाटत नसेल. आणि प्रेशर ठेवून, एक लक्षात घे, सेक्युलर ठेवून हिंदुत्ववाद्यांवर प्रेशर ठेवता येईल नम्रता, पण सेक्युलर होऊन सेक्युलर वाल्यांवर काय प्रेशर ठेवणार? तुमचं काय कौतुक आहे, इकडे सगळेच सेक्युलर आहेत इंडिया आघाडीत. मग अशावेळी सेक्युलर बनून हिंदुत्ववादी भाजपवरती प्रेशर टाकायचं, स्वतःच्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्या, हे जास्त चांगला ट्रान्झॅक्शन ठरू शकतं. म्हणजे तुलनेने सोपा घास चंद्राबाबू काय किंवा नितीश कुमार काय आणि स्वतः जे अन्य छोटे छोटे सेक्युलर पक्ष आहेत त्यांच्यासाठी तुलनेने सोपा घास हा एनडीएचा असू शकतो. बरोबर आहे. अर्थात पॉलिटिक्स मध्ये काही शक्य, हे बॉटम लाईन शेवटी दरवेळी डिस्क्लेमर. अगदी खरं आहे. बरं, या सगळ्यामध्ये आता 7 तारखेची वेळ द्रौपदी मुर्मू यांनी दिलेली आहे आणि त्या वेळापूर्वी गडबड समजा झालीच तर काय होऊ शकते, काय काय शक्यता आहेत यामध्ये? याच्यातल्या शक्यता या आपण जसं बघत होतो, एक सिंपल पहिली गोष्ट, एनडीए आघाडी, मोदी आहेत, त्यांचे बाकीचे घटक पक्ष आहेत, ते मिळून जातील, सत्ता स्थापनेचा दावा करतील, जे आता होताना दिसतंय. 2, असं नाही झालं तर इंडिया आघाडी ऍक्टिव्हेट होईल. इंडिया आघाडी नितीश कुमार आणि नायडूंना बोलून घेते. नितीश कुमार आणि नायडू यांचे मिळून सुमारे 30च्या आसपासच्या जागा जर का इकडे आल्या, 235च्या आसपासच्या इंडिया आघाडीला, आणि शिवाय जे अन्य 17 जण अपक्ष जे आपल्या टॅलीमध्ये दिसतात, नॅशनल टॅलीमधल्या, ही सगळी मंडळी आली तर 272च्या आकड्यापर्यंत ते जाऊ शकतात. अशा वेळी भाजप कदाचित म्हणेल की ठीक आहे, एकदा जे काय व्हायचंय ते होऊन जाऊ द्या, आम्ही बाहेर थांबतो. भाजप सत्ते स्थापनेचे कोणतेही प्रयत्न करणार नाही, त्यांना होऊ देईल. अर्थात ते धोकादायक ठरेल, कारण भाजपला 10 वर्षातल्या सगळ्या गोष्टी त्यांच्या पाहता ते असं सत्ता सोडतील की नाही माहित नाही, पण सत्ता स्थापू देतील, हा एक भाग. तिसरी गोष्ट, एनडीए आघाडीतले जे पक्ष आहेत भाजपचे, आता आपण सगळी गणितं मांडतोय ती नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंबरोबर मांडतोय. पण एनडीए मधले जे छोटे घटक पक्ष आहेत ते सुद्धा भूमिका अचानक काही वेगळे घेतील का? सध्या ते वारेची दिशा आजमावण्याचा प्रयत्न करतायत.
तेही आले तर इंडिया आघाडीचा खेमा बळकट होऊ शकतो आणि तसं होऊ नये म्हणूनच भाजप पटापट सगळ्या गोष्टी करून ते उद्या 7 तारखेच्या आत लवकर मंत्रिमंडळाचे एक बेसिक पहिले मंत्री कधी कधी बिनखात्याचे पण असतात किंवा पहिल्यांदा बेसिक पोर्टफोलिओ देऊन खातं सरकार सुरू केलं जातं तसं ते केलं जाऊ शकतं. आणखी पुढची घटना आहे जे आणखी थोडं शक्यतेला आणखी स्ट्रेच करायचं म्हटलं तर इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न भाजप करू शकतं आणि याची सुरुवात तर महाराष्ट्रातच बघायला मिळाली होती. नरेंद्र मोदीच म्हणाले होते की 4 तारीख के बाद शान से हमारे साथ आई असं त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं. त्यावेळी त्यांना वाटलं होतं की आपण 350 जागांवरती असतो आणि यांना आपण बोलवून घेऊ. आता त्यांना खरंच गरज आहे आणि याच्यामध्ये विसरायला नको की उद्धव ठाकरे सुद्धा एक सूक्ष्मसा धागा त्यांनी संबंधाचा ठेवलेला आहे की मोदींना जर का उद्या अडचण आली तर मी धावून जाईन हे ते जाहीरपणे म्हणालेले आहेत. आणि त्यामुळे हे जे सगळे शेवटी राजकारणात सगळं पॉसिबल आहे. उद्या हिंदुत्व वगैरे अनेक गोष्टी जर का झाल्या आणि लेट्स नॉट फॉरगेट इथे शिवसेनेला अजूनही उद्धव ठाकरेंनी बाकी लढ्या चांगल्या प्रकारे लढलेल्या आहेत पण अजून मूळ पक्ष आणि चिन्ह त्यांना मिळवणं बाकी आहे. या बाबतीतल्या जर का काही ऍडजस्टमेंट होत असतील तर कोणी सांगावं काय अशक्य आहे. अगदी 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 शेवटी जाता जाता थोडक्यात प्रसन्न, पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी 5 वर्ष राहतील का हा एक प्रश्न उपस्थित झालेला होता. विरोधकांकडनं तसा सूरही निघाला होता. पण आत्ताची परिस्थिती बघता भाजपसाठी सेफर पर्याय तोच असू शकतो. नम्रता या बाबतीत आत्ताच्या मोदी पहिल्यांदा आता पीएम होत आहेत. आत्ता लगेच काही ते करणार नाहीत कारण मोदींना आत्ताच्या घडीला पीएम पदावरनं बाजूला करणं वेगळा कुठला पर्याय आणणं हे भाजप RSS या सगळ्यांवरती एक मोठा बॅकलॅश स्वतःहून स्वीकारलेला ठरेल. त्यांनी जो ब्रँड इतका मोठ्या प्रमाणात प्रमोट केला एक व्यक्तिमत्व बनवलं आणि एक लार्जर दॅन लाईफ प्रतिमा सगळी झाली ती एका झटक्यात बाजूला करणं असं करणं म्हणजे स्वतःचा पहिला म्हणजे इतक्या जागा मिळून तुम्हाला बहुमत मिळून टेक्निकली स्पीकिंग बहुमत आहे त्यांच्याकडे भाजपच्या स्वतःच्या जागा आणि शिवाय इंडियाच्या जागा बहुमत आहे. असं असताना तुम्ही पंतप्रधान पदाचा कॅन्डिडेट बदलताय ही अशा प्रकारचा नैतिक पराभव ते स्वीकारतील असं वाटत नाही. पण एक मात्र आहे नम्रता पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये त्याच्यात एक तर आयता रूल तर त्यांना आयताच चालून येणार आहे कारण पुढच्या वर्षी 75 पूर्ण करतायत नरेंद्र मोदी वयाची. तो त्यांना आयटा एक हे मिळालेलाच आहे निकष की आमच्याकडे तर 75 वर्षाचं ठरलेलंच आहे त्यामुळे मोदी स्वतःच बाजूला होऊ शकतात जर का त्यांना अशीच परिस्थिती वाटली तर. आणि आणखी पलीकडे जर का वाटलं तर मग कदाचित मग पुढच्या जर का गोष्टी बदलत गेल्या ज्याला महाराष्ट्रातल्या घडामोडी कारणीभूत आहेत नम्रता तर मग नितीन गडकरी योगी आदित्यनाथ ही नावं पुढे येऊ शकतात. उत्तर प्रदेशमध्ये आजच योगी खेम्यातली माणसं बोलायला लागलेली आहेत तसे व्हिडिओ पण यायला लागलेले आहेत की उत्तर प्रदेशच्या अपयशाचं खापर आमच्यावर फोडू नका. अगदी